नेता दशरथ पवार ने क्रिकेट टूर्नामेंट आयोजित कर मनाया उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का जन्मदिन। महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के मुख्य नेता एकनाथ शिंदे के जन्मदिन के अवसर पर सायन कोलीवाड़ा में भव्य क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया। विभाग प्रमुख अविनाश राणे की उपस्थिति में सायन कोलीवाड़ा के प्रमुख दशरथ पवार के नेतृत्व में आयोजित इस क्रिकेट टूर्नामेंट के दौरान केक काटकर एकनाथ शिंदे का जन्मदिन मनाया गया और सभी ने उन्हें बधाई दी। जय भवानी, जय शिवाजी, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवाजी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कामिनीता आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमचे पक्षप्रमुख तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपण सगळे बघतच असाल, ते अहोरात्र सेवा ही एकच त्यांचं ध्येय आहे। मग ते रोडवर ऍक्सिडेंट असू देत किंवा काही असू देत, ते प्रत्येक ठिकाणी फिरत असतात। ते बघून आम्ही उत्साही होतो की आपण साधे कार्यकर्ते असून घरात थांबून जमणार नाहीये, तर आपल्यालाही रोडवर उतरावं लागेल आणि लोकांच्या सेवेसाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे। तेव्हा आपला कुठेतरी पक्ष मोठा होईल, आपली एकजूट हीच मोठी कामाला येईल। या हेतूने आपण प्रत्येक वेळी, आज आम्हाला 3 वर्ष झाली, आज आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचा आधारस्तंभ म्हणून उभे राहिले। तो पहिला जो आम्ही वाढदिवस केला हा शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये केला, छोट्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये आपण केक कापला। दुसरा वाढदिवस आपण दिव्यांग लोक यांच्यामध्ये, आणि आज तिसरा जो आहे युवा पिढीला पुढे आणण्यासाठी आणि खरोखर या मोबाईल मधून बाहेर पडण्यासाठी हा कार्यक्रम माझी कल्पना मी मांडली आणि हा कार्यक्रम या माझ्या सगळ्या शिवसैनिकांना घेऊन, माझ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन हा कार्यक्रम आपण करत आहोत की जेणेकरून आज पब्लिक रोडवर दिसते, मैदानात दिसते। आणि हा आज तरुण पिढीच्या समोर आपण साहेबांचा वाढदिवस साजरा करणार आहोत। आज केक कापणे आणि आज जल्लोष साजरा करण्यासाठी आमचे विभाग प्रमुख अविनाशजी राणे साहेब कालही वेळात वेळ काढून आले, आजही आलेत, आणि त्याच्यामुळे आम्हालाही बरं वाटतंय की आमचा माणूस आमच्यासाठी धावतोय। आज जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, कष्टकऱ्यांचे कैवारी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा जन्मदिवस आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्साहामध्ये विविध उपक्रमांच्याद्वारे साजरा होत आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने 2.5 वर्षाचा कारभार महाराष्ट्र शासनाचा अतिशय जलद गतीने चालला होता, त्याच्यामध्ये ऐतिहासिक निर्णय हा त्यावेळी घेण्यात आला। लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाची भेट त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्याचा भरपूर प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अशा प्रकारचे मुख्यमंत्री पहिल्यांदा लाभले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मनामनामध्ये आज एकच मुख्यमंत्री आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब।
आणि त्यांनी हे ठरवलेलं आहे की त्यांचं हे हीरक महोत्सवी वर्ष हे आध्यात्मिक श्री एकनाथ शिंदे आध्यात्मिक हीरक महोत्सवी वर्ष अशा प्रकारे साजरे करायचं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक 53 घाटला चेंबूर विधानसभा या ठिकाणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना यांचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष श्री अक्षय महाराज भोसले यांच्या उपस्थितीमध्ये वारकऱ्यांचा सन्मान हा कार्यक्रम आम्ही घेतला। तसेच अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात आलेली आहेत विभागामध्ये आणि चेंबूर आणि या सायन कोळीवाडा विधानसभेमध्ये आमचे या विधानसभेचे विधानसभा प्रमुख श्री दशरथदादा पवार यांच्या वतीने भव्य क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे आमच्या नेत्यांचा हा जन्मोत्सव आम्ही अनेक विविध उपक्रमातून साजरा करतोय। जसं वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 80% समाजकारण 20% राजकारण आणि त्याच पद्धतीने आज देखील आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने काम करत आहोत। एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहोत। त्याचप्रमाणे आमचे खासदार शिवसेना उपनेते राहुल शेवाळे साहेब तसेच कामिनीताई शेवाळे महिला संपर्क प्रमुख त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि हे संपूर्ण विविध उपक्रम हे शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत। हे म्हणणं आहे की आपला तरुण जो आहे हा फक्त त्या मोबाईलमध्ये अडकलेला आहे आणि तो मोबाईलमध्ये बाहेर पडून टीव्हीच्या माध्यमातून बाहेर पडून तो मैदानामध्ये आला पाहिजे, खेळामध्ये सहभागी झाला पाहिजे। आज या ठिकाणी दशरथदादांनी कार्यक्रम घेतल्यामुळे हे सर्व खेळाडू तर मैदानामध्ये आलेलेच आहेत, परंतु हा खेळ पाहण्यासाठी अनेक क्रिकेट प्रेमी हे देखील या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपला हा उद्देश सफल होतोय की आपला खेळाडू आपला तरुण हा मैदानी खेळाकडे आला पाहिजे, मैदानामध्ये बाहेर आला पाहिजे। मैदानामध्ये बाहेर आल्यानंतर आपण जर 2 तास या मोकळ्या वातावरणात गेलेले तर आपल्याला मोकळा श्वास घेता येतो, मोकळा ऑक्सिजन मिळतो आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे तरुण पिढीला युवा वर्गाला नक्कीच फायदा होत आहे।